नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझं नाव मंगेश आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन लर्निंग अनालिसिस व्हिडिओमध्ये. सर्वात पहिल्यांदा हा फिबोनाची रिट्रेसमेंट बद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होतोय फायनली. कारण भरपूर लोकांनी कमेंट केलं होतं, अक्षरशः हैराणी आणली होती की फिबोनाची रिट्रेसमेंट आहे काय, कसं वापरायचं, इंडिकेटर आहे का टूल आहे, कुठून लावायचं, कसं लावायचं, ट्रेड कसा घ्यायचा, स्टॉप लॉस, टार्गेट, सगळं सगळं एकदम डिटेलपासून तळागाळापासून माहिती घेऊ फिबोनाची रिट्रेसमेंटची. नेमका विषय काय, ठीक आहे, फिबोनाची रिट्रेसमेंट आणि ते कसं यूज करतात आणि पार ते टूल आहे का इंडिकेटर आहे, त्याला टाइम फ्रेम कुठली वापरायची, ते कुठं असतं, ते सगळे विषय आपण बघून घेऊया फिबोनाची रिट्रेसमेंट बद्दल या व्हिडिओमध्ये. त्यामुळे हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा, एकदम हाताची घडी बिडी घालून बसा, हेडफोन बिडफोन घाला कानात आणि शेवटपर्यंत बघा की कशा प्रकारे फिबोनाची रिट्रेसमेंट काम करतं आणि नेमकं त्याचं लॉजिक काय. ठीक आहे, तर मी डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करतो आणि तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे जे तुम्ही करत आला आतापर्यंत, ते म्हणजे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून टाका, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि त्यांना सुद्धा फेब रिट्रेसमेंट बद्दल माहिती भेटेल. आणि जर व्हिडिओ आवडला तर तुम्हाला माहिती आहे चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करून टाका. तर डायरेक्टली आता व्हिडिओला मी सुरुवात करतो. चार्ट थोडा झूम करून घेऊया आपला. ठीक आहे, हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा आता मी हळूहळू सांगतोच फिबोनाची रिट्रेसमेंट तुम्ही कुठे यूज करता, की इंडेक्समध्ये, स्टॉक्समध्ये का कुठं पण क्रिप्टोमध्ये वगैरे वगैरे वगैरे, तर सगळं मी सांगतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघून घेऊया, एक मोकळा कागद घेतो आणि त्याच्यावरती आपण फिबोनाची रिट्रेसमेंट, ठीक आहे, फेब रिट्रेसमेंट पण म्हणतात त्याला. तर आता हे जे आहे ना, तर ह्याच्याविषयी भरपूर जणांचे गैरसमज काय आहेत की हे जे आहे ते इंडिकेटर आहे. ठीक आहे, तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो सगळ्यात पहिल्यांदा, की हे इंडिकेटर नाहीये, हे काय माहिती आहे का, हे एक टूल आहे. टूल, ठीक आहे, टूल म्हणजे काय ते पण सांगतो. टूल म्हणजे कुठलं हत्यार नाही आहे, ठीक आहे, पाना बिना नाही आहे, ठीक आहे, गाडी खोलायचं. टूल आणि इंडिकेटरमध्ये काय डिफरन्स आहे, तर हे जे इंडिकेटर आहेत ना, प्राइस ॲक्शनच्या नंतर तुम्हाला सिग्नल देतात आणि हे टूल बेसिकली डिपेंड असतात प्राइस ॲक्शनवरती. ठीक आहे, जशी तुमची प्राइस ॲक्शन त्यानुसार तुमच्या इम्पॉर्टंट लेवल तुमच्या चार्टवरती ड्रॉ केल्या जातात, जिथून तुम्हाला एक रिट्रेसमेंट येते. फिबोनाची रिट्रेसमेंट तुम्हाला नावातच कळलं असेल की हे जे आहे, म्हणजे आता पूर्ण स्पेलिंग नाही आहेत, फेब रिट्रेसमेंट. ठीक आहे, रिट्रेसमेंट म्हणजे काय असतं माहिती आहे मित्रांनो, तर थोडक्यात आता या ठिकाणी बघा, हा समजा मार्केट आहे. मार्केट डायरेक्टली असं वरती जातं का, कुठलं मार्केट डायरेक्टली असं खाली खाली येतं का, तर तसं काहीच नव्हतं. मार्केट वरती जाताना काय करतं, वर जाईल खाली येईल, वर जाईल खाली येईल, वर जाईल खाली येईल. हा जो लो आहे ना, तो पहिल्या लोला तोडत नाही, हा लो आहे ना तो या लोला तोडत नाही, हा लो आहे ना तो या लोला तोडत नाही. म्हणजे मार्केट काय करतंय, एका इम्पल्स मूवमध्ये, ह्याला म्हणतात इम्पल्स मुवमेंटम. आणि हे जे मधलं आहे ना, ह्याला म्हणतात रिट्रेसमेंट. आता जरा गिचमिट आला होता सर, पण मी थोडंसं डिटेलमध्ये सांगतो. मार्केट वरती गेलं, त्यानंतर हे जे खाली येतं ना मार्केट, ठीक आहे, त्याला म्हणतात रिट्रेसमेंट. परत इम्पल्स मूव येतो मार्केटमध्ये, परत मार्केट खाली येतं, रिट्रेसमेंट, परत इम्पल्स मूव आला, परत मार्केट खाली आलं, रिट्रेसमेंट. त्यामुळे हा जो पार्ट आहे ना, या पार्टला म्हणतात मार्केटमध्ये रिट्रेसमेंट. ठीक आहे, फिबोनाची रिट्रेसमेंट. आता तुम्हाला एवढं कळलं असेल की याच्याबद्दलच काहीतरी इंडिकेटर आहे. तसं आता अप साईड झाला तर डाऊन साईडला पण मार्केट खाली गेलं, त्यानंतर वरती आलं, ही झाली रिट्रेसमेंट. परत इम्पल्स मूव आला डाऊन साईडला, परत वरती गेलं, ही झाली रिट्रेसमेंट. परत इम्पल्स मूव आला, वरती गेलं, ही आली रिट्रेसमेंट. थोडक्यात मग काय, हे झालं डाऊन साईडची रिट्रेसमेंट. ठीक आहे, आता हा रिट्रेसमेंटचा विषय झाला. तर फिबोनाची रिट्रेसमेंट जे इंडिकेटर आहे किंवा जे टूल आहे, जसं तुम्ही म्हणता की इंडिकेटर पण म्हणतात बरेच जण, कारण पण ते इंडिकेटरच्या सेक्शनमध्ये अवेलेबल नाही. ठीक आहे, तर हे जे टूल आहे ना, तर हे काय करतं, थोडक्यात तुम्ही ज्यावेळेस मार्केट वरती जाता आणि वरती जाऊन ज्यावेळेस मार्केट रिट्रेसमेंट घेतं ना, तर रिट्रेसमेंट घेतल्यानंतर कोणत्या लेवलपासून मार्केट परत एकदा बाउन्स होऊ शकतं, त्या लेवलला इंडिकेट करतं. ठीक आहे, आता थोडक्यात आता पुढे पुढे जसं जाऊ आपण, तसं तसं तुम्हाला काय काय गोष्टी क्लिअर होत जातील. थोडंसं मोठं लेक्चर होईल, मोठं होईल हे, पण ठीक आहे, नीट बघा शांतपणे, तुम्हाला सगळं कळेल, सगळे डिटेलमध्ये माहिती भेटेल. ठीक आहे, आता सगळ्यात पहिली गोष्ट, हे जे मी त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो, ठीक आहे, फिबोनाची रिट्रेसमेंट, FR. आता हे फिबोनाची रिट्रेसमेंट यूज कशात करतात, तर सगळ्यात पहिलं तुम्ही आहे ना, ह्याला कुठं पण यूज करू शकता तुम्ही. म्हणजे पहिली गोष्ट तर इंडेक्समध्ये जर तुम्ही गेला तर निफ्टी आलं, त्यानंतर बँक निफ्टी आलं, त्यानंतर तुमचं फिन निफ्टी आलं, त्यानंतर तुमचं सेन्सेक्स आलं, त्यानंतर तुमचं बँक एक्स आलं, त्यानंतर तुमचे मिड कॅप निफ्टी आलं. कोणतं पण कोणतं पण इंडेक्समधलं तुम्ही सेशन घ्या, तुम्ही त्यामध्ये यूज करू शकता. दुसरी गोष्ट, तुम्ही याला कॉमोडिटीमध्ये वापरा, तुम्ही याला स्टॉकमध्ये वापरा, कोणता पण स्टॉक घ्या तुम्ही, ते जे फिबोनाची जे रिट्रेसमेंटचं जे टूल आहे ते तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, आता हा प्रश्न सर्वांचा क्लिअर झाला. सगळ्यात पहिलं म्हणजे फिबोनाची रिट्रेसमेंट म्हणजे नेमकं काय प्रकार आहे. ठीक आहे, नेमका हा डिपेंड कशावर आहे, म्हणजे हा इंडिकेट काय करतो, तर तो काय करतो, थोडक्यात ही जी रिट्रेसमेंट येते ना, प्राइस वर जाताना किंवा प्राइस खाली जाताना ही जी रिट्रेसमेंट येते ना, तर ती कोणत्या लेवलपासून मार्केट रिट्रेस होईल ते इंडिकेट करतं. त्यानंतर दुसरी गोष्ट आपण काय क्लिअर केली, की कोणत्या सेशनमध्ये हे वापरू शकता तुम्ही. इंडेक्समध्ये पण यूज करू शकता,
कमोडिटीमध्ये पण यूज करू शकता, तुम्ही स्टॉकमध्ये पण यूज करू शकता, याला काही लिमिट नाही, इथं वापर आणि तिथं वापर, ठीक आहे. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते टाइम फ्रेम, ठीक आहे. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टाइम फ्रेम, ठीक आहे. TF नाव देतो मी याला, शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो थोडंसं. टाइम फ्रेम म्हणजे तुम्ही म्हणाल की याला 5 मिनिटाची टाइम फ्रेम यूज करायची, 15 मिनिटाची करायची, 30 मिनिटाची करायची का 4 तासाची का 1 दिवसाची. तर तुम्ही ज्या प्रकारची ट्रेडिंग करताय ना त्यानुसार तुम्ही याची टाइम फ्रेम सेट करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही एक स्कॅल्पर असाल, ठीक आहे, जर तुम्ही स्कॅल्पिंग करत असाल तर तुम्ही 1 ते 3 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती यूज करू शकता. त्यानंतर तुम्ही जर इंट्राडेमध्ये ट्रेड करत असाल तर तुम्ही 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती याला यूज करू शकता किंवा तुम्ही 15 मिनिट टाइम फ्रेम पण यूज करू शकता. जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने जर बघत असाल तर तुम्ही याला आहे ना 1 डेच्या टाइम फ्रेमवरती किंवा 4 तासाच्या टाइम फ्रेमवरती यूज करू शकता. क्लिअर आहे. स्कॅल्पर असाल तर 1 ते 3 मिनिटं, इंट्राडे ट्रेडर असाल तर 5 ते 15 मिनिटं, आणि जर तुम्ही लॉंग टर्म किंवा स्विंग इन्व्हेस्टमेंटचा विचार करत असाल तर या ठिकाणी 1 डे किंवा 4 तासाची टाइम फ्रेम लावू शकता. ही झाली तिसरी गोष्ट, क्लिअर झाली. आता त्यानंतर हे नेमकं असतं कुठं ते पण बघूया, ठीक आहे. नाहीतर लोकांना क्लिअर होईल एवढं सांगितलं पण इंडिकेटर लावायचं कुठनं, ठीक आहे. इंडिकेटर माझ्या तोंडात येतं सारखं पण ह्याला टूल म्हणतात, ठीक आहे. तर आता हे जे टूल आहे ना, आता इथं तुम्हाला सांगतो की ह्याला नेमकं इंडिकेटर न म्हणून टूल का म्हणावं आपण. तर इथं तुमचे जे सगळे इंडिकेटरचं असतं ना, तर इंडिकेटर इथं असतात, हे एपेक्समध्ये तुमचे सगळे इंडिकेटर असतात. पण हे जे आहे ना हे तुम्हाला या साईडला भेटतं या टूल बॉक्समध्ये, ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली तुम्ही कोणत्या पण ब्रोकरवरती जा, तुम्ही ट्रेडिंग व्यू ओपन करा. आता तुमच्या ब्रोकरवरती तुम्हाला माहिती आहे, तुम्ही एंजल वनचं ब्रोकर जर यूज केलं तर एंजल वनच्या ब्रोकरवरती तुम्हाला फ्रीमध्ये ट्रेडिंग व्यू पण यूज करायला भेटतं. आता तुम्हाला एंजल वनमध्ये फ्री डीमॅट अकाउंट काढायचं असेल तर आपल्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करू शकता एकदम फ्रीमध्ये, ठीक आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली काय करायचं आहे, हे या साईडला जे टूल बॉक्स आहे ना तिथं क्लिक करायचं आहे. इथं नाही करायचं इंडिकेटरच्या सेशनवरती, इकडे जे टूल बॉक्स आहे ना त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आता टूल बॉक्सवरती मी क्लिक करतो. टूल बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर या राईट साईडला एवढे सगळे टूल येतील तुम्हाला, ठीक आहे. त्यातलं सगळ्यात पहिलं टूल ते म्हणजे फिब रिट्रेसमेंट, ठीक आहे. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता हे लावायचं कसं मी तुम्हाला ते सगळ्यात पहिल्यांदा सांगतो. आता जो ट्रेंड तुम्हाला, ज्या ट्रेंडमध्ये तुम्हाला रिट्रेसमेंट पाहिजे ना त्या ठिकाणी त्याला यूज करायचं असतं. आता सगळ्यात पहिल्यांदा थांबा 1 मिनिट, परत एकदा मोकळ्या कोऱ्या कागदावर येतो मी आणि बघा, समजा मार्केट या ठिकाणावर रिट्रेसमेंट करत वरती जात असेल, ठीक आहे, रिट्रेसमेंट करत, तर आपल्याला काय करायचं, या खालच्या टोकापासून ते वरच्या टोकापर्यंत फिब रिट्रेसमेंट लावायचं, ठीक आहे. आता ते कसं तुम्हाला सांगतो. आता परत डाऊन ट्रेंडचं पण सांगतो. समजा मार्केट लोअर हाईज क्रिएट करत मार्केट डाऊन साईडला जात असेल तर तुम्हाला ह्या टोकापासून जिथून मार्केटने रिट्रेसमेंट घेतली त्या टोकापर्यंत लावायचं आहे, ठीक आहे. तर आता म्हणजे वरच्या रेजिस्टन्सपासून ते खालच्या सपोर्टपर्यंत. आता येऊया आपण चार्टवरती, ठीक आहे. आता मी हा बँक निफ्टीचा चार्ट ओपन केला आहे, ठीक आहे, तुमच्यासमोर. आता सिम्पली मी काय करणार, आता हा एक स्विंग घेतो, ठीक आहे. हा मार्केटमध्ये स्विंग होता त्या दिवशी, मार्केटने हा ऑर्डर ब्लॉक फेस केला, त्यानंतर लोअर हाईज क्रिएट करत मार्केट आलं खाली, ठीक आहे. तर हा जो स्विंग आहे ना इथून मार्केट वरती गेला, हा इथून खाली आलं, इथून वरती गेलं, ठीक आहे. तर या स्विंगचं मी फिबोनाची रिट्रेसमेंट लावून देतो. तर सगळ्यात पहिल्यांदा ह्या टूल बॉक्सवरती मी क्लिक करतो. 1 मिनिट. टूल बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर इथून लाईन वळतो खालपर्यंत, ठीक आहे. 1 मिनिट, चार्ट थोडा झूम करून घेऊया आपण, ठीक आहे. इथून खालीपर्यंत इथपर्यंत लाईन ओढली, ठीक आहे. तर आता लक्षात घ्या मी काय केलंय, इथून म्हणजे जिथून मार्केटचा स्विंग स्टार्ट झालाय, ठीक आहे, इथून मार्केटला कुठपर्यंत लाईन ओढून घेतली, जिथपर्यंत मार्केटचा स्विंग संपलाय, ठीक आहे, आणि तिथपर्यंत आणि तिथून पुढे ही लाईन स्प्रेड करून गेली, ठीक आहे. असं तुम्हाला कळलं, एवढंच फक्त करायचं. परत एकदा मी तुम्हाला दाखवतो. आता परत एकदा तुम्हाला ह्या जायचं या कोपऱ्यात आणि जिथून मार्केटचा स्विंग स्टार्ट होतोय, आता तुम्ही इथून पण घेऊ शकता, इथून पण घेऊ शकता. मी इथून घेतोय, इथून एक कांडी वाढायची अशी खाली 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 आणि इथून या साईडला मी पूर्णपणे स्प्रेड करून घेतले, ठीक आहे. मार्केट वरून खाली येताना वरून खाली कांडी वाढा, ठीक आहे. खालून वर जाताना खालून वरती कांडी वाढू शकता, ठीक आहे. आता वरून खाली कांडी वाढली. चार्ट मी थोडा झूम करतो. आता तुम्ही म्हणत असाल हे रंगीबिरंगी सरडा काय आलाय नेमका, तर मी तुम्हाला सांगतो हे कलर बिलर सगळं सोडून द्या आणि फिबोनाची रिट्रेसमेंटमध्ये ही सेटिंग आहे, त्या सेटिंगमध्ये काय पण हालचाली करू नका. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही हे सगळे ऍक्टिव्ह करू शकता, कारण तुम्हाला वरच्या लेवल फाइंड करायचे असतील तर. पण मला वाटते सध्या त्याची काही गरज नाही. पार्ट 2 वगैरे काढला तर ते आपण बघूया डिटेलमध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ना या साईडला एक आकडे दिसत असतील, ठीक आहे. हे 1, 0.786, 0.618, 0.5, 0.3, 0.236 आणि 0, ठीक आहे. हे आकडे म्हणजे थोडक्यात काय असतं, रिट्रेसमेंटचे सपोर्ट किंवा रेजिस्टन्स. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला सांगितलं, आता हे इंडिकेटर आपण या ठिकाणी लावून ठेवू आणि या ठिकाणी कोऱ्या कागदावर जर मी गेलो तर काय येतं, मार्केट ज्यावेळेस वरती जातं त्यानंतर जे रिट्रेसमेंट घेतं, वरती जातं रिट्रेसमेंट घेतं, वरती जातं रिट्रेसमेंट घेतं, त्यानंतर आपण जे फिबोनाची रिट्रेसमेंट लावतो ना, तर या ठिकाणी फिबोनाची रिट्रेसमेंट असतात, ठीक आहे. ह्या लेवल असतात. समजा ही लेवल 0.5 असू शकते, ही जी लेवल 0.6 असू शकते. तर मार्केट ज्यावेळेस वरती जाऊन खाली येतं ना रिट्रेसमेंटला, तर त्या रिट्रेसमेंटला या जे लेवल फिबोनाचीचे आहेत तर त्या ठिकाणी बऱ्यापैकी सपोर्ट किंवा रेजिस्टन्स
फेस करतं. जर मार्केट वरती जात असेल तर ह्या ज्या फिबोनाचीच्या लेवल आहे 0.356 या लेवलवरती बऱ्यापैकी मार्केट सपोर्ट किंवा रेजिस्टन्स घेतं. वरती जात असेल तर सपोर्ट घेतं, परत एकदा वरती जातं. त्यानंतर हा जो 0.6 असेल काय असेल याला रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतर तो काय बनेल सपोर्ट, परत एकदा मार्केट वरती जाईल. 0.5 काय असेल त्याला सपोर्ट ब्रेक केला की काय बनेल रेजिस्टन्स. ठीक आहे. त्याचप्रमाणे डाऊन ट्रेंडला पण मार्केट खाली गेल्यानंतर त्यानंतर जी रिट्रेसमेंट येते, जर आपण फिबोनाची रिट्रेसमेंट लावून ठेवल्या अशा ठीक आहे, तर मार्केट काय करतं इथं रिट्रेसमेंट घेतं बरोबर. त्यानंतर मार्केटमध्ये इथं काय होतं, इथं सपोर्ट आहे, तर सपोर्टमध्ये काहीतरी कन्सोलिडेशन करणार, ब्रेक करणार, परत सपोर्टला रेजिस्टन्स ट्रीट करणार, परत खाली जाणार, हा सपोर्ट घेणार. तर हे असतं फिबोनाची रिट्रेसमेंट. ठीक आहे. आता मी तुम्हाला हे इंडिकेटर लावलं. आता इंडिकेटर लावल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट समज, आता मी 15 मिनिटाची टाइम फ्रेम वापरली आहे, तुम्ही कोणती पण टाइम फ्रेम वापरू शकता. मार्केट या लेवलपासून इथपर्यंत लावलं. ठीक आहे. आता इथं बघा तुम्ही मार्केट काय केलं, लोअर हाईज क्रिएट करत खाली आला. पण वरती जाताना मार्केटमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं की मार्केट कुठून रेजिस्टन्स घेईल आणि कुठून सपोर्ट घेईल ते आपण बघूया. ठीक आहे. तर आता या लाईनी सगळ्या मार्क आहेत तुमच्या चार्टवरती, म्हणजे ऑटोमॅटिकली येतील ज्यावेळेस तुम्ही फेब रिट्रेसमेंट लावाल. तर आता या ठिकाणी बघू शकता सगळ्यात पहिली जी रिट्रेसमेंट आहे ना मार्केटने कुठे घेतली, मार्केट वरती गेल्यानंतर या ठिकाणी बघू शकता 0.5. आता मी तुम्हाला पुढची एक गोष्ट सांगतो. ठीक आहे. 0.5ला मार्केटने काय केलं, रेजिस्टन्स फेस केला, खाली गेला. ठीक आहे. हा रेजिस्टन्स मार्केटने ब्रेक केला, त्याला ऑलमोस्ट सपोर्ट घेतला आणि त्यानंतर नेक्स्ट रेजिस्टन्स मार्केटने कुठे केला, बँक निफ्टीने 0.6 या ठिकाणी बघू शकता 0.6ला घेतला. त्यानंतर मार्केटने काय केलं, 0.6ला ब्रेक केला, त्यानंतर त्याला सपोर्ट घेतला आणि परत एकदा मार्केट वरती गेलं. त्यानंतर जर मार्केटने ही जी लेवल आहे ना जिथून आपण हे ड्रॉ केले म्हणजे 1ला जर मार्केटने ब्रेक केलं तर काय होतं, ट्रेंड रिव्हर्स. आता ती एक मोठी कन्सेप्ट आहे वेगळी. ट्रेंड रिव्हर्सल म्हणजे काय, जे लोअर लोचं क्रिएशन चालू आहे ते रिव्हर्स होऊन परत एकदा हायर हायचं क्रिएशन परत एकदा चालू होतं शकतं. ठीक आहे. तर ती कन्सेप्ट परत एकदा बघू, पण ही लक्षात घ्या आधी मार्केट लोअर हाईज क्रिएट करत आलं. त्यानंतर मार्केट ज्यावेळेस पहिल्यांदा वरती जातं त्यावेळेस पहिला मार्केटने हा कुठे घेतला रेजिस्टन्स 0.5ला, इथं 0.5ला घेतला, खाली आलं, ब्रेक केला, त्याला सपोर्ट घेतला. त्यानंतर दुसरा रेजिस्टन्स कुठे घेतला मार्केटने 0.6ला, तिथं खाली आलं, परत एकदा वरती गेलं आणि त्यानंतर त्या रेंजमध्ये साईडवेज राहिला. ठीक आहे. आता हा झाला एक लेवल. आता त्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे ह्या ज्या लेवल आहेत ना की हे 1.6, 2.6, 0.6, 0.5, तर ह्यातल्या सगळ्यात दोन महत्त्वाच्या जे लेवल असतात ना त्या असतात 0.5 आणि 0.6. 0.5 आणि 0.6. ठीक आहे. हा जो मेन पट्टा असतो ना तो खूप इम्पॉर्टंट सपोर्ट किंवा रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट करतो. आता त्याचं एक अजून एक उत्तम उदाहरण आपण पुढे बघूया. तर आता हे डाऊन ट्रेंडमध्ये बघितलं, तर आता आपण बघूया अप ट्रेंडमध्ये. ठीक आहे. तर आता हे फिबोनाची रिट्रेसमेंट मी कट करतो. जसं डाऊन ट्रेंडमध्ये लावलं तसंच आपल्याला अप ट्रेंडमध्ये पण लावायचं आहे. अप ट्रेंडमध्ये मी आता काय करणार, जिथून मार्केट अपमध्ये गेलंय तिथून ते इथपर्यंत लावता होता. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा फिबोनाची रिट्रेसमेंटवरती मी क्लिक करतो. या ठिकाणाहून इंडिकेटर मी काढलं. ठीक आहे. आता इंडिकेटरमध्ये काढल्यानंतर तुम्ही बघू शकता पहिला एक स्विंग मी मार्क केला. ठीक आहे. या ठिकाणी चार्ट थोडा झूम करून घेतो. आता मी सिम्पली काय केलंय, कुठून कुठपर्यंत लावलंय, जिथून स्विंग तयार झाला आणि जिथून मार्केट परत एकदा खाली आले. हा स्विंग आहे ना, इथून चालू झालं इथपर्यंत गेले आणि इथनं परत मार्केट या लेवलपर्यंत मी फिबोनाची रिट्रेसमेंट मार्क केली. म्हणजे हा एक स्विंग आहे, इथून खाली आलं तर मार्केट इथून वरती गेलं. ठीक आहे. खालून वर लावायचं ज्यावेळेस मार्केटच्या वरची रिट्रेसमेंट काढायची असेल. आता बघा मार्केट वरती गेल्यानंतर मार्केट खाली आलं, खाली आल्यानंतर कुठून मार्केट रिट्रेसमेंट घेईल, जसं मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की इम्पॉर्टंट सपोर्ट रेजिस्टन्स कोणते असतात ह्याच्यात 0.5 आणि 0.6ची लेवल. तर हे बघा 0.5 आणि 0.6ची ही लेवल आहे. तर मार्केटने काय केलं, मार्केट वरती गेलं, त्यानंतर मार्केट खाली आलं आणि एक्झॅक्ट 0.6ला बघा ह्यांनी काय केलं, सपोर्ट घेतला आणि त्यानंतर परत एकदा मार्केट वरती गेलं. आता वरती जाताना पण तुम्ही बघा ही जी लेवल आहे ना 0.2 याला मार्केटने रेजिस्टन्स फेस केलं, परत याला ब्रेकआउट दिला आणि त्यानंतर वरती गेलं. म्हणजे आता आणि समजा काय झालं असतं, जर हा सपोर्ट ब्रेक झाला असता मार्केट खाली आलं असतं आणि मग काय इथं लेवल आहे 1 जर ब्रेक केला असता तर मार्केटमध्ये काय झालं असतं, ट्रेंड रिव्हर्सल म्हणजे काय, हायर हायचं क्रिएशन परत एकदा कसं झालं असतं, लोअर लोच्या क्रिएशनमध्ये कन्वर्ट झालं असतं. ठीक आहे. आता हा दुसरा एक्झाम्पल. आता अजून एक लेटेस्टचा एक्झाम्पल मी तुम्हाला घेऊन दाखवतो आता या ठिकाणी. ठीक आहे. आता हे जे त्या दिवशी मार्केट पडलं होतं इथं पण एक फिबोनाची रिट्रेसमेंट आहे बघा. मार्केटमध्ये डाऊनफॉल आला तर ह्या डाऊनफॉलला एक लावून बघूया आपण. आता मार्केट वरून खाली येते ना तर वरून खाली लावायचं. इथून मी मार्क करतो, इथून मार्क केल्यानंतर परत एकदा खालपर्यंत आलं. ठीक आहे. खालपर्यंत आल्यानंतर चार्ट थोडा झूम करून घेतला. झूम केल्यानंतर तुम्ही बघा मी काय केलंय, सिम्पली हा जो पहिला स्विंग आहे ना त्या पहिल्या स्विंगला लावला आहे. तिथून मार्केट वरती आलं. वरती आल्यानंतर मार्केटने सगळ्यात पहिला जो रेजिस्टन्स मार्केटने फेस केला ना तुम्ही या ठिकाणी बघाल 0.3च्या थोडंसं वरती रेजिस्टन्स फेस केलाय, परत एकदा खाली आले, परत एकदा वरती गेले, त्याच लेवलला परत एकदा खाली आले. त्यानंतर वरती गेल्यानंतर फायनल रेजिस्टन्स मार्केटने फेस केला ना तो बघा एक्झॅक्ट लेवल बघा कोणती आहे ती म्हणजे 0.6. हे बघा 0.6.
आता हे जे फिबोनाची रिट्रेसमेंट आहे त्या इंडिकेटर तुम्हाला कसं लावायचं, त्याचा यूज कसा करायचा, रिट्रेसमेंट कुठे येते ते तर तुम्हाला सगळ्यात समजलं. ठीक आहे, तर सगळ्यात पहिली जी महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची की हे जे फिबोनाचीचं जे टूल आहे ना, ठीक आहे, टूल म्हणा किंवा इंडिकेटर म्हणा, जे काही तुम्हाला म्हणायचं आहे, तर माझ्या अर्थ हे जे टूल आहे, ठीक आहे, तर हे जे टूल आहे ना हे 100% बरोबर किंवा 100% चूक असं काही नसतं. ठीक आहे, त्यामुळे हे फिबोनाची रिट्रेसमेंट वापरताना तुम्हाला बेसिक प्राइस ॲक्शनची पण आयडिया आली पाहिजे. नाही तर तुम्ही मार्केटमध्ये बघताय रिट्रेसमेंट आली 0.5ची लेवल आहे, मार्केटमध्ये रिट्रेसमेंट आली, तर तिथं कॅन्डलचा टाईप कोणता फॉर्म होतोय, तिथं एखादी ट्रेंड लाईन ब्रेक होती का, किंवा कॅन्डल प्रकार फॉर्म झाल्यानंतर एखादा प्रॉपर कुठला तरी एक पॅटर्न फॉर्म होतोय का, तर हे बघणं पण गरजेचं आहे. नाही तर तुम्ही डायरेक्ट उठला, फिबोनाची रिट्रेसमेंट लावलं, रिट्रेसमेंट आली 0.5ला टार्गेट लावलं, डायरेक्ट घेतला ट्रेड, तसं धंदे अजिबात करू नका. कारण हे जे टूल आहे ना ते 100% बरोबर असणार, 100% माझी ट्रेड सक्सेसफुल होणार असं काय नाही. तुम्हाला तुमची स्वतःची मेहनत पण करावी लागणार आहे. तुम्हाला प्राइस ॲक्शनचं पण बऱ्यापैकी नॉलेज पाहिजे. आता हे बेसिकली हे इंडिकेटर डिपेंड ऑन प्राइस ॲक्शनच आहे. ज्या काही तुम्हाला त्या लेवल ड्रॉ केलेल्या असतात तुमच्या चार्टवरती, त्या प्राइस ॲक्शनच्या बेसिसवर तुम्हाला लेवल ड्रॉ केले जातात. त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या मी पहिली गोष्ट सांगितली 0.5 आणि 0.6 हे इम्पॉर्टंट सपोर्ट किंवा इम्पॉर्टंट रेजिस्टन्स म्हणून काम करते, ज्या प्रकारचं मार्केट असेल. मार्क कसं करायचं ते पण तुम्हाला सांगितलं. त्यानंतर टाइम फ्रेम कोणती वापरू शकता ते पण सांगितलं. त्यानंतर हे एक टूल आहे, इंडिकेटर अजिबात म्हणू नका याला. आता बोलता बोलता आपलंच निघून जातं इंडिकेटर आहे, पण हे एक टूल आहे. ठीक आहे, त्यानंतर ह्याचा यूज कुठं करू शकता, स्टॉकमध्ये करू शकता, इंडेक्समध्ये, निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, मिड कॅप निफ्टी, कुठेही करू शकता. आणि फक्त ज्यावेळेस तुम्ही ट्रेड घ्याल ना, ट्रेड घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणता पण ट्रेड घ्याल एफएनओमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल ना, तर तुमच्या कॅपिटलच्या फक्त 4-5% इन्व्हेस्ट करा. बाकी तुम्ही स्विंग किंवा इक्विटीमध्ये पण ह्या इंडिकेटर यूज करू शकता. बरं, तुम्हाला दाखवायचा जर मी प्रयत्न केला तर आता या ठिकाणी बघू शकता, हा कोल इंडियाचा चार्ट आहे. आता कोल इंडियाच्या चार्टवरती मी तुम्हाला थोडक्यात लावून दाखवायचा प्रयत्न करतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण स्विंग मार्क करून घेऊ. आता हा एक स्विंग आहे, तुम्ही या ठिकाणी बघाल मार्केट इथून खाली आलं आहे आणि इथून थोडंसं वरती गेलं. ठीक आहे, ह्या स्विंगलाच मी मार्क करतो. तर सगळ्यात पहिल्यांदा इथं बघा, इथून थोडंसं मार्क करतो खाली. ठीक आहे, चार्ट थोडा झूम करून घेतो. झूम केल्यानंतर हे इंडिकेटरला अजून थोडंसं खाली वाढतं. ठीक आहे, तर आता बघा मार्केटमध्ये काय झालं, इथून इथं मार्क केलं तर मार्केटने काय केलं, कोल इंडियाने मार्केट खाली आलं कंटिन्यू कोणत्या लेवलला मार्केट रेजिस्टन्स घेत आहे, ही लेवल बघा, इथं गेलं खाली आलं, इथं गेलं खाली आलं, इथं गेलं खाली आलं. कोणती लेवल आहे ही, 0.618. ठीक आहे, वॉट एव्हर ते 0.618283 ते आपल्याला काय करायचं आहे, पण 0.6. त्यामुळे ती एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही हे इंडिकेटर किंवा हे टूल जर यूज करत असाल ना, तर तुमचा स्वतःचा प्रेझेन्स ऑफ माइंड असणं खूप गरजेचं आहे. नाही तर तुम्ही अंधाधुंद कुठं पण ट्रेड घेत जाऊ नका. ठीक आहे, प्रॉपर प्राइस ॲक्शन बघा, इंडिकेटर बघा, त्यानंतर टूल बघा, त्यानंतर तुमचं जे काही प्राइस ॲक्शन, तुमचं कॅन्डलस्टिक पॅटर्न कोणता आहे ते बघा, तुमचा चार्ट पॅटर्न कोणता आहे ते सगळं बघून तुम्ही ट्रेड घेत जा. आणि ट्रेड घेतल्यानंतर तुमचं रिस्क मॅनेजमेंट जे तुमच्या हातात असतं ते फॉलो करा. ठीक आहे, जो काही स्टॉप लॉस असेल ॲक्सेप्ट करा, नाही तर स्टॉप लॉस 500 होतोय राहू दे, अजून 1000 होऊ दे, 1500 होऊ दे, आणि टार्गेट घेताना फक्त 100 रुपयाचं टार्गेट घेताय, तसल्या गोष्टी अजिबात करू नका. ठीक आहे, या गोष्टींची काळजी घ्या. आणि फिब रिट्रेसमेंटबद्दल अजून जर तुम्हाला काही डाऊट असतील ना, तर बिंदास कमेंट सेक्शनमध्ये जाऊन विचारू शकता. आणि ठीक आहे, डाऊट असेल तर क्लिअर करा, जास्त काही हे नाही आहे, कमेंटमध्ये जाऊन फक्त टाईप करा, नाही तर इंस्टाग्रामवरती तुम्ही मेसेज करू शकता. आणि डायरेक्ट भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला एंजल वन ॲप स्टॉकमध्ये फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे मित्रांनो, तिथं जाऊन तुम्ही क्लिक करू शकता आणि अकाउंट ओपन करू शकता. ठीक आहे, तर मित्रांनो हे इंडिकेटरबद्दल एवढंच होतं. काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता. बाकी आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करून टाका आणि व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद, तुमचा दिवस शुभ असो.